नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पाहिलेत का? कसं वाटलं कर तुम्हाला? फारच छान ना. तर मग आपण भेटूया हे ज्यांनी इंटिरियर केले ना ते आपल्या सोबत आज बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थोडं चर्चा करतोय की हे इंटिरियर त्यांनी कधी चालू केलं आणि कधीपर्यंत संपलं आणि त्याच्या मागे लागणारी मेहनत ही काय असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सर? माझं नाव सचिन नासरे. अच्छा अच्छा. आता ही जी इंटिरियर तुम्ही केलेली आहे हे साधारण तुम्ही चालू कधी केलं? ह्या कामाला तसं बघायला तर 3 महिने पूर्ण झालेले आहेत. अच्छा. हे माझे जवळचे मित्र सीए प्रथमेश मांजरेकर. अच्छा. त्यांचं घर आहे. त्यांनी एका विश्वासावरती बाहेर खूप ठिकाणी शोधून नंतर ते आपल्याकडे आले आहेत. त्यांचं पहिलं घर असल्यामुळे त्यांना एक स्वप्न आहे त्यांचं. तर त्याप्रमाणे आपण या घराचं पूर्ण छोटंसं घर आहे पण एकदम त्यांच्या स्वप्नाला हुबेहूब कसं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चला मग आपण घर बघूया. मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला प्रत्यक्ष समोरासमोर तुम्हाला दाखवून देतो. या चला. जो बाहेरचा जो पॅनल लावलेला आहे त्याची नेट प्लेट लावलेली आहे, त्यामागे जो कलर कॉम्बिनेशन, त्याच्यामागे जी एलईडी लाईटचा जो रिफ्लेक्शन आहे म्हणजे बाहेरून दिसतानाच तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. हा आमचा पहिला कन्सेप्ट होता. कारण की बाहेरून आतमध्ये ज्यावेळी येतो तो आपला मेन फोकस पॉइंट आहे. सर्वात प्रथम आपण जाऊया मंदिराकडे. हे फक्त डोअर ओपन न करता आतमध्ये देखील फोल्ड करू शकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण जागा वापरता येईल. हे आहे आपलं नैवेद्य काउंटर आणि हे आहे आपला ड्रॉवर. तर आपण आता हॉलमध्ये आहोत आणि हॉलमध्ये आपण इलेक्ट्रिकल जे काही सप्लाय आहेत ते पूर्ण आपण ऑटोमेशन सिस्टम वरती ठेवलेले आहेत. इथे बटनचा वापर न करता टच पॅड पॅनल आपण युज केलेला आहे. इथे आता घरातली गृहिणी त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी असं युनिक दिलं, कारण की जास्त वेळ म्हणजे गृहिणी आपण बोलू शकतो त्यांचा वेळ जास्त जातो. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही किचन मध्ये युनिक दिलंय का? किचन बघायला गेलं तर तसा छोटा किचन काउंटर होता त्यामुळे, आणि मराठी लोक आपण त्यामुळे आपलं कसं की सामान खूप असतं. आपले रेग्युलर वाले सामान असतात, रेग्युलर वाले भांडे असतात, फंक्शनल वाले भांडे असतात. तर त्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट होती स्टोरेज जास्त पाहिजे. हॉल आणि किचन हा आपण वेगळा कसं करतात तर इथे आपण स्लायडिंग डोर दिला जो तुम्हाला दिसत नाही इथे. तो हिडन डोर आहे. हा बघा. किचन आणि हॉल याची प्रायव्हसी तयार होते. आता आपण आहोत किचन मध्ये. ही पूर्ण स्टोरेजची जागा आहे. हे आपण किचन ट्रॉलीज दिलेले आहेत इथे जे आपण इझिली काढू परत लावून वापरू शकतो. हा आहे आपला सर्विंग काउंटर. चला आपण आता बेडरूम मध्ये जाऊया. बेडरूम मध्ये एरिया छोटा असल्यामुळे आपण फोल्डिंग बेड आपण दिलेला आहे जेणेकरून आपली खूप जागा वाचू शकते त्याच्यामध्ये. या हा आहे आपला फोल्डिंग बेड जेणेकरून आपण ओपन करू याच्यावरती गादी टाकून हा आपण डबल बेड होऊन जातो आणि त्याच्यामध्ये आपण दिलेली आहे स्पेस स्टोरेज साठी. आणि इथे आपण दिलेले थोडेसे डिझाईन एलिमेंट्स दिलेले आहेत जेणेकरून इथे फोटो फ्रेम्स वगैरे हँग करता येतील बऱ्यापैकी. आणि कर्टन्स आणि जो ओव्हरऑल जो कलर कॉम्बिनेशन आपण दिलेले आहे ते थोडस रिलॅक्सेशन साठी, कारण की आपण थकून वगैरे बाहेरून येतो त्यामुळे रिलॅक्सेशन साठी आपण बेडरूम मध्ये तो आपण युज केलेला आहे तो कलर कॉम्बिनेशन. तर मग कसं वाटलं तुम्हाला पूर्ण घराचं? खरंच तुमचं काम खरंच छान आहे. तर मी आमच्या प्रेक्षकांना सांगू शकतो की तुम्हाला स्वप्नातलं घर करत असेल तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून सचिन यांना बोलू शकता तुमचं स्वप्नातलं घर रेडी करण्यासाठी. आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.